गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईची तुंबई झाली आहे। हिंदमाता, परळ, दादर, माटुंगा, सायन अशा अनेक भागात पाणी साचलं, त्यामुळे मुंबईची तुंबई झाली आहे। साचलेल्या या पाण्याचा वाहतुकीला देखील मोठा फटका बसलाय। अनेक ठिकाणची वाहतूक मंदावलेली आहे, तर रेल्वे वाहतुकीला देखील मुंबईतल्या पावसाचा फटका बसलेला आहे। दिवसभरात मुंबईमध्ये नेमकं काय घडलेलं आहे, पावसानं कशी दाणादाण उडवलेली आहे, पाहूयात। मुंबईकरांची आठवड्याची सुरुवात झाली ती मुसळधार पावसानं। गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार बरसत असलेला पाऊस आजही बरसत होता। मुंबईसह उपनगरात पावसानं दमदार हजेरी लावली आणि मुंबईकरांची त्रेधा तिरपीट उडाली। मुंबईसह उपनगरांना पावसानं झोडपून काढलंय। अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं होतं। नेहमीप्रमाणे यंदाही सायनच्या गांधी मार्केट परिसरात गुडघाभर पाणी साचलं। गांधी मार्केटमध्ये पाण्याचा निचरा व्हावा यासाठी पंपिंग यंत्रणा लावण्यात आली आहे, मात्र ही यंत्रणाही फेल गेल्याचं दिसलं। मुंबईच्या परळ भागातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। सकाळ सकाळ पावसानं मुंबईची तुंबई केल्यानं कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचे मोठे हाल झाले। मुंबईकरांना याच पाण्यातून आपलं ऑफिस गाठावं लागलं। तर दादर टीटी आणि दादर पारसी कॉलनीमध्ये देखील पाणी साचलेलं होतं। अनेक वाहनं पाण्यामध्ये अडकलेली होती। हिंदू कॉलनी आणि हिंदमाता परिसरही पूर्णपणे जलमय झाला होता। मुंबईतील माटुंगा भागात तर सकाळी 11:30 वाजता संध्याकाळ झाल्याचं भासत होतं। सर्वत्र काळे ढग पसरलेले होते आणि त्यात मुसळधार पाऊस आणि रस्त्यावर साचलेलं पाणी। या परिस्थितीतून मुंबईकर प्रवास करत होते। पाण्यात अडकलेल्या गाड्यांना बाहेर काढण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न केले जात होते। कुर्ला परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं। सकाळी कामाला जाण्याची घाई आणि त्यात मुसळधार पाऊस आणि साचलेलं पाणी यामुळे कुर्ल्यातील नागरिक हैराण झाले। वाहनं आणि नागरिकांना याच पाण्यातून वाट काढावी लागली। चेंबूरच्या पोस्टल कॉलनी भागालाही मुसळधार पावसाचा फटका बसला। संपूर्ण कॉलनीमध्ये पाणी साचलेलं होतं। अनेक गाड्याही पाण्याखाली गेलेल्या होत्या। चेंबूर महापालिका रुग्णालयातही पाणी शिरलं, त्यामुळे रुग्णांना खांद्यावर घेऊन बाहेर पडण्याची वेळ इथल्या कर्मचाऱ्यांवर आली। मुंबईतील या पावसाचा शालेय विद्यार्थ्यांनाही फटका बसला। दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी देण्यात आली, तर सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आलं। मात्र घरी जाण्यासाठी कोणतंच साधन उपलब्ध नसल्यानं विद्यार्थ्यांसह पालकांचेही हाल झाले। एका शाळेची बसही पाण्यामध्ये अडकलेली होती। बसमध्ये अडकलेल्या चिमुकल्यांना पोलिसांनी माटुंगा पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि मुलांना धीर दिला। मुंबईतील या पावसाचा फटका रस्ते वाहतुकीलाही बसला। अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं वाहतूक मंदावली होती, त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। त्यामुळे वाहन चालकांना तासनतास वाहतूक कोंडीमध्ये अडकावं लागलं। या मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन लोकलही बाधित झाली। कुर्ला, माटुंगा, दादर रेल्वे स्थानकात पाणी साचल्यानं लोकल वाहतुकीला फटका बसला। काही ठिकाणी लोकल संथगतीनं सुरू होत्या, तर काही लोकल रद्द झाल्या होत्या। त्यामुळे प्रवाशांची रेल्वे स्थानकात गर्दी पाहायला मिळाली। मुंबईची तुंबई होणार नाही असं प्रशासनाकडून दरवेळी सांगितलं जातं, मात्र मुसळधार पाऊस आला की मुंबईची अशी ही तुंबई होते। मुसळधार पावसात मुंबईकरांच्या कामांना ब्रेक लागतो। आता मंगळवारीही मुंबईत रेड अलर्ट देण्यात आलाय, त्यामुळे मुंबईकरांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। मात्र या सगळ्या परिस्थितीमुळे मुंबईकरांचे हाल कधी थांबणार हा प्रश्न अनुत्तरितच आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।